नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली थोरात स्वागत करतो तुमचं आपल्या AM डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत। पूर्ण आपण महाराष्ट्रभर पाहतो की आज चांगल्या कालवडी तयार करण्याचं काम चालू आहे। चांगले सिमेंट वापरून ब्रीडिंगवरती प्रत्येक शेतकरी काम करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु सर्व दूध उत्पादकांना एक प्रश्न जास्त त्रास देणारा आहे, तो म्हणजे गाय उलटणे, गाय रिपीट होणे। तर गाय उलटती का, त्याच्या मागची कारणं काय काय आहेत, त्याच्यावरती सोल्युशन काय काय आहे, ह्यावरती मी आज थोडीशी चर्चा करणार आहे, तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। कारण माझ्या फार्मवरती पण मी स्वतः ब्रीडिंगवरती काम करतो। तर ब्रीडिंगवरती काम करताना खूप काही अडचणी येतात, त्यामध्ये मुख्य अडचण म्हणजे गाय उलटणे। तर त्याच्या मागची काय काय कारणं आहेत, कारण आपण बघतो की आपण जर गाय दोनदा तीनदा अशी उलटली तर आपण डायरेक्ट डॉक्टरांवरती ठपका ठेवतो की बाबा डॉक्टर व्यवस्थित भरत नसतील, त्याच्यामुळेच गाय रिपीट होते। तर डायरेक्ट डॉक्टरांना दोषी न ठरवता आपण आपल्या काय चुका होतात का, आपण काय मॅनेजमेंटवरती काय कमी पडतोय का, ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत। तर एक 8 ते 9 पॉईंट मी काढलेले आहेत की बाबा रिपीट ब्रीडिंग म्हणजेच रिपीट गाय का होते आणि रिपीट न होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजेत। तर त्यातला एक महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे शेतकरी मित्रांनो, गायच्या गर्भाशयातील इन्फेक्शन। तर पहिला मुद्दा आहे गायच्या गर्भाशयातील इन्फेक्शन। तर 40 ते 50% गाय उलटण्याचं कारण म्हणजे गायच्या पिशवीतील इन्फेक्शन असतं शेतकरी मित्रांनो। जर आपण गाभण काळात 8व्या-9व्या महिन्यात जर व्यवस्थित मॅनेजमेंट नाही केलं आणि तिचा जर विताना जर जार अडकला तर तो जार जरी आपण डॉक्टरांकडून काढून घेतला तरी पण काही ना काही इन्फेक्शन पिशवीमध्ये राहतं आणि ते व्यवस्थित क्लिअर न झाल्यामुळे मेन म्हणजे ते इन्फेक्शन राहिल्यामुळेच गाय उलटण्याचे जास्त चान्सेस असतात। कारण ज्यावेळेस गाय हिटवरती येते त्यावेळेस सोट हा क्लिअर नसतो, इन्फेक्शन असल्यामुळे थोडीशी पांढरं सोटामध्ये पांढरं येणं किंवा काय, तर असं जरी इन्फेक्शन असेल तर गाय कधीही गाभण राहणार नाही। त्याच्यामुळे आपलं सुरुवातीलाच 8व्या आणि 9व्या महिन्यात गाय वेळेच्या अगोदर मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर आपल्याला नक्कीच जार व्यवस्थित पडला, तिच्या मनाने जार पडला तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पूर्ण कमी राहतात। आणि जर इन्फेक्शन थोडंफार असेल तर आपण त्यावरती काय केलं पाहिजे, तर आपण आयु करून घ्यायचं। आयु करायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, गायच्या पिशवीमध्ये औषध सोडून घ्यायचं। जर आपण गाय विल्याच्या नंतर 21 दिवसाच्या अगोदर जर गायच्या पिशवीमध्ये औषध सोडून घेतलं तर जे थोडंफार इन्फेक्शन आहे ते क्लिअर करून टाकतं। मग इन्फेक्शन जर क्लिअर असेल आणि सोड जर व्यवस्थित आला तर गाय उलटण्याचे चान्सेस 50%नीच कमी होतात। मग उरलेले 50%चा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये जो पॉईंट आहे तो म्हणजे चुकीचे आहार व्यवस्थापन। आपण जर चांगला पशु आहार नाही दिला, चांगला चारा जर त्यांना नाही दिला तर त्यांच्या शरीरामध्ये आपण जे दूध काढतोय त्या दुधामधून जे शरीराला जे घटक पाहिजे असतात ते भेटत नाही। तर त्यामुळं हळूहळू त्यांच्या शरीरातील फॉस्फरस असेल, काही आणखीन थोडेफार घटक असेल तर ते कमी व्हायला लागतात आणि ते कमी झाल्यामुळं गाय व्यवस्थित माझावरती येत नाही, 21 दिवसाला माज दाखवत नाही। जर माझावरती जरी आली तरी क्लिअर सोट येत नाही, पातळ सोट येतो, फॉस्फरसची कमतरता येते। त्यामुळं चारा व्यवस्थापन चांगलं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। मग त्यामध्ये तुम्ही मुरघास देऊ शकता, वाळलेला चारा देखील देऊ शकता, मेथी घास देऊ शकता। असे चांगले जर चारा दिला आणि चांगलं पशुखाद्य जर आपण त्यांना दिलं तर त्यात पण आणखीन थोडंसं व्यवस्थित होऊ शकतं। त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो, मिनरल मिक्सचर। आपण काय करतोय आज पण, आता सध्या आपण 2023 मध्ये आहे, पण काही जुन्या रीतिरिवाजानुसारच असं आलंय की बाबा एकतर पहिले मिनरल मिक्सचर चारत नव्हते, पण आता कुठं चालू केलंय चारायला। तर आपण काय करतोय की प्रत्येक गायला सेम मिनरल मिक्सचर देतो। 10 लिटर दूध देणाऱ्याला पण 50 ग्रॅम, आपल्यात गावाकडे सगळीकडे 50 ग्रॅमचंच म्हणजे रीत पडलेली आहे की प्रत्येक शेतकरी 50 ग्रॅम देतो। तर 50 ग्रॅम न देता दुधानुसार शेतकरी मित्रांनो मिनरल मिक्सचर दिलं पाहिजेत। म्हणजेच आपण कमीत कमी 10 लिटर गायला 50 ग्रॅम अशा हिशोबाने जर मिनरल मिक्सचर दिलं तर 20 लिटरच्याला 100 ग्रॅम, पूर्ण दिवसाचं 100 ग्रॅम, आणि 30 लिटरची गाय असेल तर 150 ग्रॅम, आणि 40 लिटरची जर असेल तर 200 ग्रॅम मिनरल मिक्सचर आपण तिला दिलं पाहिजेत। जर आपण 30 लिटरच्या गायला पण 50 आणि 10 लिटरच्या गायला पण 50 ग्रॅम दिलं तर 30 लिटरच्या गायीच्या जी दुधातून दूध काढल्याच्या नंतर जी तिच्या शरीराची कमतरता आहे ते मिनरल मिक्सचर तिला जेवढं पाहिजे तेवढं न भेटल्यामुळे ते भरून येणार नाही। त्याच्यामुळे सुद्धा शेतकरी मित्रांनो गाय उलटण्याचं त्यातून पण चान्सेस राहते। त्यामुळे
दुधानुसार मिनरल मिक्सचर द्या. 10 लिटरचेला 50 ग्रॅम, 20 लिटरचेला 100 ग्रॅम, 30 लिटरचेला 150 ग्रॅम अशा हिशोबाने मिनरल मिक्सचर जर दिला आपण तर तो पण थोडासा प्रॉब्लेम त्यातून पण थोडासा कमी होऊ शकतो. चौथा पॉईंट येतो हार्मोनल इनबॅलन्स. तर हार्मोनल इनबॅलन्स जर असेल गायीमध्ये तर आपण काय करायचं आहे, AI करण्या अगोदर जर 4-5 तास अगोदर गायनारीच असेल किंवा आणखीन दुसरे 1-2 जे औषधे भेटतात ते जर आपण टोचून घेतले तर तो हार्मोनल इनबॅलन्स व्यवस्थित होऊन गाय राहण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे हार्मोनल इनबॅलन्स जर असेल तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न आपण डॉक्टरांकडून करून घ्यायचा. गाय भरवण्याच्या अगोदर जर 4-5 तास अगोदर ते इंजेक्शन देऊन घेतलं आणि नंतर जर गाय भरवली तर गायीच्या ओव्हरी आणि आपण जे बुलचं स्पर्म सोडतो त्या दोन्हींचं मिलन घडवून आणण्याचं काम ते औषध टोचवल्यामुळं करतं आणि त्यात पण गाय राहण्याचे चान्सेस वाढतात. तर त्यानंतर 5वा पॉईंट असा येतो शेतकरी मित्रांनो, गाय जी भरवण्याची वेळ आहे ती आपण काय करतो की आज गाय आले की उद्या भरवतो किंवा 30 तासाने भरवतो किंवा लवकरच भरवतो. तर असं न करता गाय 16 ते 20 तासाच्या दरम्यान गाय भरवली पाहिजेत. आता ठराविक गाय अशा आहेत की त्यांची हिट 3-3 दिवस चालते. तर अशा गायींना आपण आदल्या हिटपासूनच थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की ही हिट किती दिवस चालते, त्यानंतर हिट संपल्यानंतर ते रक्त कधी टाकते. अशा गोष्टी जर आपण बारकाईने लक्ष जर दिल्या तर ह्या गोष्टींवरती आपण नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे जर शक्यतो तर कसं आहे, गाय भरवण्याची वेळ तशी 18 ते 20 तासाच्या दरम्यान आहे तर आपण त्या दरम्यान भरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर काय वेळेस काय होतं, एकतर डॉक्टरला कुठं जायचं असेल तर डॉक्टर लवकर गाय भरू बोलतात किंवा महागारी आल्याच्या नंतर भरू म्हणलं तर ते 30-30 तासानंतर होऊन जातं. तर ह्या गोष्टींवरती थोडंसं जर लक्ष दिलं आणि 16 ते 20 तासाच्या दरम्यान जर आपण गाय भरवली तर तिथं देखील गाय लागू राहण्याचे चान्सेस आणखीन वाढतात. त्यानंतर 6वा पॉईंट असा आहे की सिमेंटची हाताळणी. तर आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की डॉक्टर काय करतात, आपण समजा एखादं सिमेंट भरा म्हटलं तर ते सिमेंट कंटेनरमधून काढतात, असे पुसून बघतात आणि ते जर नसेल तर परत ते खाली ठेवतात, परत दुसरं काढून बघतात. तर सिमेंटची हँडलिंग जर व्यवस्थित नसेल तर ते सिमेंट जे आहेत ते थोडंसं खराब होण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि आपल्याला काही जास्त समजत नाही. त्यामुळे ते चांगलं आहे का खराब आहे याचा आपल्याला काही अंदाज नसतो. त्यामुळे जर डॉक्टरांनी पण थोडंसं लक्ष दिलं आणि सिमेंटची हाताळणी जर व्यवस्थित केली तर तरी देखील शेतकऱ्याचा तिथं फायदा होऊ शकतो. तर तो एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर 7वा पॉईंट झाला वातावरणातील स्ट्रेस जो आहे शेतकरी मित्रांनो, तो काय आहे, एक हिवाळ्यामध्ये परफेक्ट टाईम असतो गाय भरवण्याचा. तर हिवाळ्यामध्ये जर गाय भरवले आपण तर तिथं राहण्याचे चान्सेस जास्त असतात आणि वातावरणातील बदल ज्यावेळेस होतो उन्हाळ्यामध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पण गाय भरवतात. तर उन्हाळ्यामध्ये जे तापमान जास्त असल्यामुळं गायींचं गाभण राहण्याचं प्रमाण तिथं बऱ्यापैकी कमी झालेलं असतं, कारण तापमान जास्त असल्यामुळं गाय गर्भ धरत नाहीत आणि गाय तिथं सारख्या रिपीट होत चालतात. त्यामुळं शक्यतो आपण गायींना भरवण्याचा जो पिरियड आहे तो जास्त करून हिवाळ्यात ठेवला पाहिजेत, कारण तिथं जरी आपल्याला ब्रीडिंग करायचं असेल तरी पण तिथं गाय गाभण राहण्याचं प्रमाण पण त्या हिवाळ्यामध्ये जास्त असतं. त्यामुळं आपण ते पण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजेत. त्याच्यानंतर आपण 8वा पॉईंट बघूयात, गर्भाशयातील संदर्भात जे आजार असतात त्याच्यावरती. साधारण समजा एखाद्या बाहेरून गाय विकत घेतली आपण, ब्रुसेला टेस्ट करणं, जर ब्रुसेला झालेला असेल किंवा आणखीन दुसरे काही गर्भाशयातले आजार असतील तरी देखील गाय गाभण राहण्याचे चान्सेस पूर्ण कमी असतात. त्यामुळं गर्भाशयासंबंधित थोडेफार जर आजार असतील किंवा ब्रुसेलाचा प्रॉब्लेम असेल झालेला असेल, कधी गाय विकत घेतलेली किंवा घरचे असेल, जर ह्या गोष्टी जर झालेल्या असतील तर तरी देखील गाय गाभण राहण्यास अडचणी येऊ शकतात. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट शेतकरी मित्रांनो असा आहे की अनुवंशिकता. काय होतं आहे, काही वेळेस आपण पाहतो की जी कालवड असते, कालवडीची आई असेल, त्या आईची आई असेल, या सर्व ज्या असतात कालवडी आई, ह्या सर्व लागू राहण्यासाठी पहिल्यापासून अशा त्रास देत आलेल्या असतात. त्याच्यामुळे ते अनुवंशिकतेवर पण डिपेंड आहे. जर गाय गाभण राहण्यास प्रॉब्लेम देत असेल तर आणि आपण जर सिमेन सिलेक्शन व्यवस्थित नाही केलं, कारण डॉटर प्रेग्नेन्सी रेट जर चांगला बघून जर बुल सिलेक्ट नाही केला तर येणाऱ्या कालवडीसुद्धा त्या लागू राहण्यासाठी त्रासच देणार आहेत. त्यामुळं ज्याचं DPR प्लसमध्ये आहे ते शक्यतो बुल सिलेक्ट करायचे, म्हणजे येणाऱ्या कालवडी गाभण राहण्यासाठी लवकरात लवकर गाभण राहतात त्या.
आणि जर अनुवंशिकतात जर गाभण राहण्याचं प्रमाण कमी असेल, आईचं असेल त्या कालवडीच्या किंवा त्या आईच्या आईचं असेल, तर येणाऱ्या कालवडी पण त्रास देतात. त्यामुळं थोडंसं अनुवंशिकतेकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजेत. बुल पण सिलेक्ट करताना DPR प्लसमध्येच जो आहे तो आपण पाहिला पाहिजेत. तर असे एक 8-9 पॉईंट आहेत जे की आपण ह्या सर्व पॉईंटकडे लक्ष दिलं पाहिजेत. ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं आणि व्यवस्थित जर आपण गायींकडे मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित करून, गायीचं पिशवी वगैरे साफ वगैरे करून सर्व गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपण जे गायी रिपीट होतात त्याच्यावरती आपण मात करू शकतो. कारण काय होतं, आपण गाय जर भरवली आणि गाय 2दा-3दा जर उलटली तर आपण डायरेक्ट डॉक्टरांनाच आपण महागं बोलतो की डॉक्टरांनाच भरवता येत नाही, डॉक्टरच व्यवस्थित सिमेंट हँडल करत नाही, तर आपण डॉक्टरच बदलूयात, लगेच तडके-फडके निर्णय दुसरा घेतो आपण. तर असं न करता आपण गाभण काळापासूनच गायीच्या विलेच्या नंतर 100 दिवसापर्यंत आपण जर व्यवस्थित काळजी घेतली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर हाताळल्या तर नक्कीच गाय गाभण लवकर जाणार आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी माझ्या पॉईंट आऊट केलेल्या आहेत. ह्या तुम्ही नक्कीच थोड्याशा लक्षपूर्वक अभ्यासा आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या फार्मवरती थोड्या व्यवस्थित हाताळून ह्याच्यावरती काम करा. नक्कीच तुम्हाला ह्या रिपीट ज्या गायी होतात ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मिनरल मिक्सचर व्यवस्थित द्या तुम्ही, दुधानुसार गाय किती दूध देते त्याच्यानुसार मिनरल मिक्सचर द्या. त्याचबरोबर तुम्ही गायीचे आयु टायमिंगला करून घ्या. आणि जर व्यवस्थित पिशवी साफ नसेल झाले तर 2दा-3दा म्हटलं तरी आयु करून घ्या. आणि त्याच्यानंतर पिशवीचं इन्फेक्शन जर क्लिअर झालं तर तुमचा निम्मा प्रश्न तिथं सॉल्व्ह होऊन जाईल. तर बरेच असे प्रश्न आहेत की मी तुम्हाला यातून प्रश्न आणि उत्तर यांचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आजचा जर तुम्हाला नक्की आवडला तर मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या जर कोण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. कारण हे आपल्या दूध व्यवसायाविषयी जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुम्हाला माझ्या ज्या गोट्यावरती मी अंमलात आणलेल्या आहेत, मला जे थोडेफार अनुभव आलेले आहेत ह्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.